नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 6 सप्टेंबर आहे. 6 सप्टेंबरपर्यंत आपलं भूगोल जे आहे ते भूगोल GS मधलं कव्हर झालेलं आहे. आणि उद्या दिनांक 7 सप्टेंबर जे आहे त्या 7 सप्टेंबरपासून आपण काय इतिहास जे आहे ते इतिहासाचं काय करणार आहे GS मध्ये घेणार आहे. आपलं डेली बेसिसवर हे काम आहे तो नेहमी चालूच राहणार आहे. 12 तारखेपर्यंत हे असणार आहे काम. त्यानंतर मराठीचा अव्यय जो आहे तो शब्दयोगी अव्यय असणार आहे उद्या. पण आपलं महत्त्वाचं काय आहे तर महत्त्वाचं आपलं GS जे आहे जिथं GS ते GS मध्ये तुमचा एक बदल झालेला आहे. तो म्हणजे काय, आजपासून आपल्याला GS चालू करायचा आहे. म्हणजे 7 सप्टेंबर उद्यापासून सकाळपासून आपल्याला GS करायचं आहे. 7 सप्टेंबरचं टार्गेट आपलं काय असणार आहे, इतिहास असणार आहे. GS मधलं काय असणार आहे, इतिहास असणार आहे. आता इतिहास अभ्यास नक्की कसं करायचा, तर इथं काय दिलंय बघा तुम्हाला, प्राचीन. आता इथं इतिहास आहे, इतिहास प्राचीन भारत, सिंधू संस्कृती, वैदिक काळ, महत्वाचे वृत्तपत्र आणि महत्वाची पुस्तक. उद्या 7 सप्टेंबरला किंवा आज समजा आज 7 सप्टेंबर आपण अभ्यास सुरू केला तर 7 सप्टेंबरला आपण काय करणार आहे, प्राचीन भारत जे आहे ते प्राचीन भारत मध्ये आपण सिंधू संस्कृतीचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. आता इथं काय करायचं, प्राचीन भारतचा कोणताही प्रश्न जो आहे, आता पोलीस भरतीसाठी खूप डीपमध्ये तरी हे विचारले नाहीत, फक्त प्राचीन भारत जे आहे ते प्राचीन भारत आणि सिंधू संस्कृतीचे PYQ जे आहे ते PYQ तेवढेच काय करायचे, पाठ करायचे, त्याच्यापेक्षा जास्त काहीही करायचं नाही. दुसरं जे आहे ते वैदिक काळ आहे, याचे सुद्धा फक्त काय करायचे, PYQ करायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचे. आणि त्यानंतर पुढचं जे आहे महत्त्वाचे वृत्तपत्र आणि महत्त्वाची पुस्तकं, हे सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे, इतिहासामधील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग हे पहिल्या दिवशी घेतलंय आपण. याचा अभ्यास करताना तुम्ही PYQ करणार आहे, कमी वेळात होऊन जाईल. पण महत्त्वाची वृत्तपत्र, उदाहरणार्थ महाराष्ट्रातलं पहिलं मराठीतलं वृत्तपत्र कोणतं आहे तर ते दर्पण आहे. त्याची सुरुवात कधी झाली तर 1832 साली. कुणी केलं तर बाळशास्त्री जांभेकर. अशा पद्धतीनं महत्त्वाची वृत्तपत्र सगळी करायची. मग ती महाराष्ट्राची असतील, तसंच भारतामधलं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, ते कधी सुरू झालं, जेम्स ऑगस्टस हिकीनं ते कोणत्या साली सुरू केला, असं भारत आणि महाराष्ट्र जे आहे ते महाराष्ट्र ह्या दोघांच्या संदर्भात काय करायचं आहे, तुम्ही एक चार्ट तयार करायचा आहे, तो पाठ करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो असणार आहे तो महत्त्वाची पुस्तकं. आणि महत्त्वाची पुस्तकं करताना काय करणार आहे तुम्ही, महत्त्वाची पुस्तकं करताना इथं संतांचं साहित्य पण करायचं आहे महाराष्ट्राशी संबंधित. आणि त्याचबरोबर एखादा आत्मचरित्र जर असेल, जे चालू घडामोडीत आपण करतो ते आत्मचरित्र, त्याचबरोबर तुम्हाला एखादा इतिहासकार असेल किंवा इतिहासामधला एखादा व्यक्ती असेल, त्याचं जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र, तसंच त्याचं पुस्तक, हे दोन्ही जे आहेत एका कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही करत जायचं आहे. आता मी हे जे सांगत आहे ते सांगत असताना तुम्ही वही घेऊन जरी लिहून जरी घेतला किंवा काय करायचं टार्गेट लक्षात जरी ठेवला तर तुम्हाला कळत जाईल. पहिला मुद्दा कोणता सांगितला आहे, प्राचीन भारत, वैदिक आणि सिंधू संस्कृती, याच्या संदर्भात तुम्ही PYQ करायचे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे आजच्या 7 सप्टेंबरच्या टार्गेटमध्ये, तर महत्त्वाची वृत्तपत्र आणि महत्त्वाची पुस्तके आहेत. हे झालं 7 तारखेचं. नंतर पुढचं जे असणार आहे तर कोणतं असणार आहे तर 8 सप्टेंबरचं टार्गेट असणार आहे. आता 8 सप्टेंबरचं टार्गेट कसं करायचं, तर हे बघा, पहिली गोष्ट आहे तर मुघल, बाबर ते औरंगजेब, याच्यावर काही जुनी PYQ जे आहेत ते PYQ बघायचे आहेत. म्हणजे आपण 2 दिवसा, म्हणजे कालचं 7 तारखेचं बघितलं आणि आजचं 8 सप्टेंबरचं जर बघितलं तर तुम्हाला दिसेल हे जे पहिला मुद्दा जो असतो ह्यात फक्त PYQ जे आहे ते PYQच करायचे आहेत. मग महत्त्वाचे गव्हर्नर जनरल्स का, तर हा पडत इथं काय असणार आहे, महत्त्वाचा मुद्दा जो असणार आहे, महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. म्हणजे आपण अभ्यासाचं जे शेड्यूल दिलेलं आहे, तुम्हाला आधी पण सांगितलं, मुलांना कमी कालखंडामध्ये जास्तीत जास्त कसा आउटपुट मिळेल आणि जे परीक्षेला पडणारे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ना, तेच मुद्दे आपण काय केले तिथं डिस्प्ले केले आहेत. आता महत्त्वाचे गव्हर्नर जनरल्स म्हणजे कोण आहे, तर पहिला आहे वॉरेन हेस्टिंग्ज आहे, नंतर दुसरा आहे तो कॉर्नवॉलिस आहे, त्यानंतर तिसरा आहे तो कोण आहे, वेलेस्ली आहे, नंतर कोण आहे, लॉर्ड हेस्टिंग्ज आहे, जो 1813 ते 1823 मध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल मग बेंटिंग दिसेल. आणि नंतर शेवटचा महत्त्वाचा म्हणजे कोण, गव्हर्नर जनरल जो आहे तो म्हणजे डलहौसी. आणि व्हॉइसरॉय जर आहे तो व्हॉइसरॉय विचार केला तर कॅनिंग पासून रिपन आणि लिटन पर्यंत जे गव्हर्नर जनरल्सला काय म्हणतो आपण, व्हॉइसरॉय, हे जे आहे हे पूर्ण काय करायचे, लिस्ट करायचे. आणि ते लिस्ट काय करून काय करायचे, पाठ करायचे. परीक्षेला जे हे पडणार आहे हे महत्त्वाचं पडणार आहे आणि ह्याचे फक्त काय करायचे, PYQ करायचे. हे 8 सप्टेंबरचं टार्गेट आहे. 8 सप्टेंबरचं टार्गेट झाल्यानंतर आपण काय करणार आहे, 9 सप्टेंबरचं टार्गेट आपण देणार आहे. आता इथं काय आहे, थोडंसं इथं ब्लर झालेलं आहे. इतिहास जे आहे ते इतिहासांचा, इथं मराठ्यांचा इतिहास दिलेला लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि इथं पेशवे जे आहेत ते पेशव्यांबद्दल चर्चा केलेली आहे. मराठ्यांचा इतिहास जो आहे तो मराठ्यांचा इतिहास आहे आणि पेशव्यांबद्दल चर्चा केलेला आहे. आता हे प्रश्न का, कारण फॉर एक्झाम्पल आता इथं मराठ्यांचा इतिहास का किंवा इथं पेशवे जे आहे ते पेशव्यांच्या बद्दल सांगितलं, इथं असं का सांगितलंय, तर एक कारण आहे लक्षात घ्या. ह्यामध्ये पेशवे, त्यानंतर शिवाजी महाराज आणि पेशव्यांचा कालखंड जो आहे, शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचे नाव माहीत पाहिजे तुम्हाला. परवा जे आहे रत्नागिरीचं मागच्या वेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग, तुम्ही कोकणामध्ये जर गेला तर तिथं पडलंय बघा. तर शिवाजी महाराज जे होते त्यांचं जे काय होतं, गुप्तहेर जे होते, त्या गुप्तहेरचे प्रमुख कोण होते, बहिर्जी नाईक. हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न पडला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर तुम्ही इथं सगळे पेशवे आणि शिवाजी महाराजांच्या कालखंडांचं अष्टप्रधान मंडळ हे सगळं आहे ते व्यवस्थित करायचं आहे. त्याचबरोबर मराठ्यांच्या इतिहासामधले फक्त महत्त्वाचे मुद्दे करायचे आहेत. इथं PYQ केला तरी चालू शकतं, काही अडचण नाही. PYQ प्लस हे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांशी संबंधित करायचं आहे. पण ह्यातलं मग ह्या आजच्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर महत्त्वाचं काय असणार
आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि दुसरं जे आहे ते कोणतं आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम. हे दोन जे मुद्दे आहेत ते दोन महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपण डेली बेसिसवर घेताना थोडंसं वेळ ह्याला देणार आहे आणि जास्तीत जास्त वेळ ह्या दोन मुद्द्यांना देणार आहे जीएसमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे इतिहासामधला पुढचा जो दिवस असणार आहे तो 10 सप्टेंबरचा. आता 10 सप्टेंबरचा दिवस परत बघा आपण पहिल्यापासून कसं करतोय थोडंसं भारताचा इतिहास आणि रोजचं काय असणार आहे महाराष्ट्राच्या इकडे चाललोय आपण. आता महाराष्ट्राकडे जाताना बघा इथं काय सांगितलंय 1857 उठाव कारण आणि नेते ह्याचा पूर्ण एक चार्ट जो आहे तो चार्ट पाठ करा. एक चार्ट बनवा आणि चार्ट पाठ करा किंवा याचे सगळे PYQ जरी बघितला तरी काय होईल सफिशियंट होईल. पण संत आणि महत्वाचे आयोग जे आहेत ते आयोग ह्याचा अभ्यास करताना तुम्हाला इन डिटेल करायला लागणार. लक्षात ठेवा. आता इथं संत का मुद्दा दिला आपण. आता आपला जो पूर्ण बेसिक प्लॅन जर बघितला तुम्हाला आता 10 दिवस तुम्ही फॉलो करतात तुम्हाला कळालं असेल की पहिल्यांदा आपला एक जीएसचा विषय असतो गणित बुद्धिमत्ता आणि मराठी असतं. ह्या मराठीमध्ये सुद्धा लक्षात घ्या मराठीचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळी संत साहित्य आपल्याला पडतं परीक्षेला. तसं लक्षात ठेवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर संतांचं साहित्य महत्वाचे संत हे सगळं जे आहे ते हे करा. त्याचबरोबर याचे PYQ जरी केला तरी कळेल समजा तुम्हाला जमत नसेल तरी. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे यामध्ये महत्त्वाचे आयोग. महत्त्वाचे आयोग कोणकोणते होते. हंटर कमिशन कशाच्या संदर्भात होतं हंटर आयोग कमिशन आहे म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातले कोणकोणते आयोग होते. मग त्याच्यावेळी ते जे शिक्षणाचे आयोग आपण केलो शिक्षणाच्या संबंधित एखादा आयोग केला तर त्यावेळी गव्हर्नर जनरल मगाशी आपण केलं त्यामध्ये हे आयोग पण कव्हर होऊन जातात. पण असे स्पेसिफिक आयोग जे आहेत मग दुष्काळाचे आयोग कोणते होते हे सगळे आयोग जे ते स्पेसिफिक इथं काय करायचं एक चार्ट करायचा आणि पाठ करायचा आहे. म्हणजे 10 सप्टेंबरला तुम्ही काय करायचं हे करायचं आहे. परत एकदा सांगतो आपण जे मुद्दे दिलेले आहेत ना परीक्षेला पडलेलेच मुद्दे आपण काय केलोय आपण पाठ करून किंवा इथं दिलेले आहेत. नेक्स्ट पुढचं आहे ते डे 11 आहे. डे 11ला परत बघितला की इतिहास परत बघा आपण एका बाजूला महाराष्ट्र करणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला इतिहास आहे तो इतिहास भारताचा चालू राहणार आहे. इथं काय दिले राष्ट्रीय चळवळ आणि गांधी हे पूर्ण करायचं आहे. मग हे करताना काय करणार आहे परत एकदा इथं PYQच असणार आहे. जास्तीत जास्त PYQ फोकस करणार आहे. गांधीयुग महत्वाचा आहे. गांधीयुग स्टार पूर्ण करायचं गांधीयुग राष्ट्रीय चळवळ पण पूर्णच करायचं आहे. PYQ करा और अदरवाईज सगळं जरी केला तरी चालेल कारण हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत काही सुटायला नाही पाहिजे. हा दिवस जो आहे हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आणि मग इथं काय करणार आहे महत्वाचे समाज सुधारक त्यांची PYQ जे आहेत ते PYQ पाठ करणार. किंवा तुम्ही असं करू शकता हे जे राष्ट्रीय चळवळ जे दिलेलं आहे राष्ट्रीय चळवळ त्या राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात जर चर्चा केलं तर ही PYQ जे आहे ते PYQ न करता राष्ट्रीय चळवळीमधलं काय करणार आहे तुम्ही पूर्ण राष्ट्रीय चळवळ जे आहे पूर्ण राष्ट्रीय चळवळ ते पूर्ण राष्ट्रीय चळवळ व्यवस्थित करा. गांधीयुग पूर्णपणे करा आणि महत्वाचे समाज सुधारक जे दिलेत त्या महत्वाच्या समाज सुधारकांच्या संदर्भात जर बघायला गेलं तर काय तुम्ही PYQ जरी सगळे पाठ केला तरी भरपूर होणार आहे. कारण आपण रिव्हिजन ज्यावेळी करतो त्या रिव्हिजनमध्ये काय होणार आहे हे महत्वाचे समाज सुधारक जे आहेत ते महत्वाचे समाज सुधारक परत एकदा घेणार आहे. पण इथं यावेळी PYQ जे आहे ते PYQ काय करायचे पाठ करायचे आणि तुम्हाला जाणवेल लक्षात ठेवा समाज सुधारकांवर सगळ्यात जास्त तुम्हाला PYQ जे आहे ते PYQ भेटतील. ठीक आहे. ही तारीख कधी आहे 11 सप्टेंबर जे आहे ते 11 सप्टेंबर आहे आणि शेवटचं जे आहे इतिहासाचं तारीख जे आहे ते किती आहे 12 सप्टेंबर आहे. आता 12 सप्टेंबरमध्ये परत बघा समाज सुधारक पण हे समाज सुधारकामध्ये काय सांगितले तुम्हाला समाज सुधारक दोन महत्वाचे समाज सुधारक सांगितले फुले आंबेडकर हे दोन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर आणि कोण समाज सुधारक आहेत म्हणजे 11 तारखेला आपण समाज सुधारकांच्या संदर्भातले सगळे PYQ पाठ करणार आहे. मग इथं परत 12 तारखेला समाज सुधारक का दिले इथं समाज सुधारक मध्ये 2 नावं लिहिलेली आहेत तुम्हाला समजायला पाहिजे फुले आंबेडकर. या दिवशी आपल्याला महत्वाचे समाज सुधारक करायचे. मग कोण असणार आहे पहिलं नाव असणार आहे गोपाळ गणेश आगरकर. कोण असणार आहे गोपाळ गणेश आगरकर हे नाव असणार आहे. दुसरं असणार आहे महादेव गोविंद रानडे. दुसरं कोण असणार आहे महादेव गोविंद रानडे. आणि तिसरं जे असणार आहे ते म्हणजे कोण असणार आहे शाहू महाराज. हे 3 जे आहेत हे 3 समाज सुधारक आणि प्लस हे 2 समाज असे एकूण 5 महत्वाचे समाज सुधारक आणि एखाद दुसरा समाज सुधारक यात वाढवून तुम्ही आज समाज सुधारक करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग पुढे दिलंय बघा पुढे काय दिलंय क्रांतिकारक जे आहेत ते सगळे महत्वाचे क्रांतिकारक आणि त्यांच्याशी संबंधित सगळे PYQ पाठ करायचे. म्हणजे आपलं टार्गेट काय कंप्लीट होईल तर 11व्या तारखेला म्हणजे 11 सप्टेंबरला आपलं टार्गेट असणार आहे की सगळे PYQ पाठ करणार आहे आपण समाज सुधारकांचे आणि 12 तारखेला महत्वाचे समाज सुधारक 5 तुम्हाला उदाहरणार्थ दाखवले 5 समाज सुधारक कारण आपण आदल्या दिवशी सगळे समाज सुधारकांचे PYQ पाठ केलेलं असतं आणि त्याचबरोबर PYQ क्रांतिकारकांच्या संदर्भात काय काय PYQ आहेत ते सगळे काय करायचे तुम्हाला 12 तारखेला पाठ करायचा. अशा पद्धतीनं आपण जो एक 5 ते 6 दिवसाचे स्लॉट्स केले ते स्लॉट्स तुम्ही फॉलो करत जायचं आहे. उरलेलं जे आहे तुमचं बुद्धिमत्ता असेल गणित असेल मराठी असेल
ते सगळे धडे तुमचे एकानं एक ओघानं 25 दिवसात होत जातील. पण ह्या पहिल्या 25 दिवसाच्या टास्कमध्ये 5-6 दिवसाचे आपण काय केलेत, ब्लॉक्स केलेत जनरल स्टडीजसाठी किंवा सामान्य अध्ययनासाठी. हा सर्वात महत्त्वाचा ब्लॉक आहे. हा जो 5 दिवसाचा स्लॉट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ह्या स्लॉटमध्ये काय करायचं आहे, तुम्ही इतिहास चांगल्या पद्धतीनं करून घ्यावं अशी माझी काय सर्वांना विनंती आहे. तसंच उरलेले शुद्ध शब्द वगैरे आपण जे रेग्युलर आहे ते रेग्युलर तुम्ही करत, इतिहास आहे ते ह्या 5-6 दिवसामध्ये व्यवस्थित करून घ्या अशी माझी काय असणार आहे, तुम्हाला एक विनंती असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.